हमीदवाडा साखर कारखान्याच्या निवडणूक निकालानंतर आज दुपारी कागलमध्ये मंडलिक मुश्रीफ गटाच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली। कागल शहरात घडलेल्या या मारामारीमुळे शहरातील वातावरण तणावपूर्ण बनलं होतं। या हाणामारीत रवी पाटील या युवकाला दुखापत झाली आहे। निवडणूक निकालानंतर दोन्ही गटांच्या समर्थकांमध्ये वैरत्वाची भावना वाढीस लागली आहे। हमीदवाडा साखर कारखान्याच्या निवडणूक निकालानंतर खासदार मंडलिक यांचे समर्थक विष्णू चव्हाण हे काही कार्यकर्त्यांसह आपल्या मारुती गाडीतून गहिनीनाथ गैबीपीराच्या दर्शनासाठी आले होते। दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर चव्हाण यांनी खासदार मंडलिक यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या। त्याचवेळी नामदार मुश्रीफ यांचे समर्थक कार्यकर्तेही तिथे उभे होते। घोषणाबाजीवरून खासदार मंडलिक आणि नामदार मुश्रीफ यांच्या समर्थकांमध्ये चांगलीच जुंपली। आरडाओरड, हातघाईवरून थेट मारामारीपर्यंत प्रकरण पोहोचलं। दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी रस्त्यावरील व्यापाऱ्यांनी उभारलेल्या तंबूच्या काठ्या काढल्या आणि एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली। या मारामारीत रवींद्र शिवाजी पाटील याच्या डोक्याला दुखापत झाली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हस्तक्षेप करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना बाजूला केलं। जखमी रवींद्र पाटील याला कागलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। या घटनेनंतर कागल शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। दरम्यान भनूर इथंही निवडणूक निकालानंतर किरकोळ दगडफेक झाल्याची घटना घडली। संपूर्ण कागल तालुक्यात आज मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय।